काल रात्री उशिरा अमित शहांनी विनोद तावडे आणि फडणवीसांशी स्वतंत्र संवाद साधल्याची माहिती सूत्रांनी दिली। पुण्यामध्ये पहाटेपर्यंत अमित शहांच्या बैठकांचा धडाका सुरू होता। या बैठकीमध्ये लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती, सध्याच्या राजकीय घडामोडी, विधानसभेचा आढावा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली। यावेळी अमित शहांकडून राज्यातल्या मोठ्या नेत्यांना मार्गदर्शन करण्यात आले। आज खरं तर भाजपचं अधिवेशन होतंय। काल रात्रीच अमित शहा पुण्यामध्ये दाखल झाले होते आणि पुण्यामध्ये पहाटेपर्यंत त्यांच्या बैठकांचा धडाका सुरू असल्याची माहिती मिळते। त्या बैठकीमध्ये लोकसभेला अपेक्षित यश न मिळाल्यामुळे चर्चा करण्यात आली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून। अरुण, खरं तर आज भाजपचं अधिवेशन सुद्धा होते, मात्र काल रात्री आल्या अमित शहा ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं। कशा पद्धतीने या सगळ्या बैठका झाल्या? खरं तर अमित शहा हे स्वतः ऍक्शन मोडवर असतात आणि पुण्यामध्ये जर 5000 कार्यकर्ते किंवा 5000 पदाधिकाऱ्यांचं अधिवेशन होत आहे, तर या निमित्ताने वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणं, त्यांच्यासोबत गाठीभेटी घेणं आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं हा अमित शहा यांचा स्वभाव आहे। आणि त्यानुसार रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर पहाटेपर्यंत त्यांच्या बैठका मॅरियट हॉटेलमध्ये सुरू होत्या असं कळतंय। त्यामध्ये प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे केंद्रातले भाजपचे नेते विनोद तावडे यांची त्यांनी भेट घेतली आणि या भेटीमध्ये या दोन स्वतंत्र भेटींमध्ये अमित शहा यांनी एकूणच राज्यातील परिस्थितीचा आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय काय गोष्टी करता येतील याबाबतच्या सूचनावाला मार्गदर्शन केलं। मात्र हे सगळं करत असताना मागे झालेल्या चुकांचा देखील त्यांनी लेखाजोखा घेतला असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आगामी काळामध्ये मागच्या चुका टाळायच्या हा प्रामुख्यानं हेतू किंवा हे लक्ष असणार आहे। आणि त्या दृष्टिकोनातून आज अधिवेशन जे होते त्यामध्ये अमित शहा काय मार्गदर्शन करतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे। नक्कीच अरुण, काल त्यांनी महत्त्वाच्या नेत्यांसोबत बैठक घेतली, त्यांना मार्गदर्शन केलं, त्यामुळे आज ते इतर पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।